श्रद्धा आत्ताच शाळेतून आले बघा. 10:30 वाजले. सकाळी 8 वाजता गेले होते. पावसात भिजायचं ना. चला ये भिजायला तयार केव्हाही. बघा पाण्यात भिजायला भरपूर आवडते तुला. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. कसं आहे मंडळी, कालपासून जो काही पाऊस सुरू झाला आहे तो अजून पर्यंत थांबला नाही आहे. नक्कीच थोडा कमी जास्त होतो आहे. रात्री तर एकदम धोधो पाऊस लागला आहे. सो आज आहे तारीख 23 आणि आपण निघालो आहे थोडंसं बाहेर भटकंती करायला. बघूया नदी नाले भरले आहेत की नाही. कारण कसं आहे, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोकणातल्या माणसांना काय वेध लागतात तर किरव्या पकडायचे किंवा चढणीचे मासे पकडायचे. तर आपण पण बघूया नदीपात्र कुठलं भरलं आहे का, कुठे काय मासेमारी वगैरे चढणीचे मासे चढलेत का, किंवा मग असाच एक फेरफटका होणार आहे. 1-2 कामं पण आहेत, तर ते आटपून आपण थोडंसं भटकूया. पावसाचा देखील आनंद घेऊया. कोकणातला पाऊस कसा असतो हे देखील या व्हिडिओमध्ये पहा. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. हा बघा, जो काही पाऊस सुरू झाला आहे तो थांबायचं नावच घेत नाही आहे. प्रचंड पाऊस आहे, प्रचंड पाऊस. पावसाची संततधार काय जी म्हणतात त्याला, संततधार ती सुरू आहे. चला निघूया. चला, मस्तपैकी पावसाने बघा जोर धरला आहे. आपण जातोय थोडंसं आपल्या कामाला. बघूया पाऊस काय करतोय दिवसभर ते. मंडळी येऊन पोचलो आहे कडवईला. कडवईचाच मंगळवारचा बाजार आहे. काय आहे, काय घेतं? मोठा आहे. दांडोसा, कोळंबी आहे. काय हवंय? बांगडे घेतले. पावसातला बाजार. पावसातला बाजार. आज पावसाने भरपूर जोर धरलेला आहे, कारण पाऊस बंद झालाच नाही आहे. आपण आलो आहोत कडवईच्या बाजारात. इकडे शेवटचा बाजार म्हटलं तरी काही अवघड होणार नाही. छोटासाच आहे, पण सुकी मच्छीचा बाजारच भरला नाही आहे. शेवटचा पावसातला बाजार, ताजे मासळी खाण्याचा. चला, पाऊस काय थांबणार नाही आहे. नदीला तेवढं पाणी आलं नाही आहे अजून. जोरात वर्षावृष्टीची गरज आहे. बघूया पाऊस पडतो का. तर पाऊस चालू आहे पण नदीला पाणी गेलं नाही ना रे. नाही गेलं. आपले चढणीचे मासे राहिले, आपण ताजे मासे घेऊन जातो आज. चला मंडळी, पाऊस तर आता सलग चालू आहे आणि आत्ता आपण आलो आहे कडवईमध्ये. कडवईमध्ये थोडंसं आमच्या मित्राला थोडंसं मासे खरेदी करायचे होते, मच्छी खरेदी करायची होती, ताजी मासे. सो ते घेऊन मग आता आपण थोडंसं नाश्ता करायला आलो आहे आपल्या आवडीच्या ठिकाणी. कडवईमधलं हे जुना मस्तपैकी छान असं हॉटेल आहे आणि इथे मस्तपैकी मिसळ देखील मिळते. झणझण येते, पण कोल्हापुरी स्टाईलमध्ये. आणि इथला कॉफी किंवा इथला लाडू बिडू सगळंच आहे ना एकदम फेमस आहे. तर आपण कॉफी मागवली आणि आज थोडंसं काय ट्राय करतो आपण, पुरी भाजी. अरे बघा, हे आपलं हॉटेल. नमस्कार. चला, मस्तपैकी गरमागरम कॉफी मागवली. इथली कॉफी पण चांगली आहे आणि चहा पण. हां, पूर्ण कप कॉफी पाहिजे गरमागरम. वाफा बघा, वाफा बघा. बाहेर पाऊस आणि मस्तपैकी गरमागरम कॉफी. जबरदस्त कॉम्बिनेशन.
कॉफी पिता पिता मस्तपैकी जी पुरी भाजी पण आली आहे बघा, टम फुगलेल्या पुऱ्या आणि भाजी पण बघा बघा. आणि याला थंडी लागली म्हणून चहा फुंकून फुंकून पितोय. मस्त आहे ना मंडळी. चला मस्तपैकी आमचा नरेश भाऊ पुरी भाजी खात होता, मी पण एक पुरी ट्राय केली. भाजी एवढी मस्त लागली ना, मी पण एक ऑर्डर केली आहे. मस्तपैकी टम फुगलेल्या पुऱ्या. इथली मिसळ आपण अगोदर ट्राय केलेली, सो आज आपण इथली पुरी भाजी खातोय. बघा पुरी बघा कशी आहे. लाईट गेलेली आली, एक्स्ट्रा रस्सा. चला असं डीप करूया. चण्याची उसळ आहे भाजी आणि बटाटा भाजी आहे. मजा आली. एका प्लेटमध्ये 4 पुऱ्या मिळतात, ही भाजी मिळते, कांदा लिंबू मिळतो. अप्रतिम. जबरदस्त. म्हणजे आम्ही लास्ट टाइम इथे आलो होतो ना, तेव्हा मस्त की मिसळपाव खाल्ला होता. आता पण पुरी भाजी खाल्ली आहे. सो इथले पदार्थ आहेत ना भारी टेस्टी आहेत आणि मस्त आहेत एकदम. हायजीन पण मेंटेन केलेलं आहे आणि छोटंसं जुन्या पद्धतीचं कोकणात हॉटेल असतं ना तसं आहे. सो कधी कडवायला आलात ना तर नक्की या हॉटेलला भेट द्या. मस्त. चला आता नाश्ता झाला, आता घरच्या दिशेने जाऊया. मंडळी आत्ता पण आहे ना मस्तपैकी कॉफी वगैरे आणि पुरी भाजी खाऊन आता भरतच्या आपण शॉपमध्ये आलो आहोत. कडवईला श्री हरिओम ट्रेडर्स म्हणून आपल्या भरत भावाचा शॉप आहे. हार्डवेअर रिलेटेड सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला काही लागलं तर आपल्या भावाच्या दुकानाला नक्की भेट द्या, कारण इथे सर्वच प्रकारचे हार्डवेअर रिलेटेड गोष्टी मिळतात. अजून काय काय मिळतं भरत? ए टू झेड प्लंबिंग, इलेक्ट्रिक वगैरे सर्व सगळं ना. बरोबर. चला बाकी कसं आहे? पाऊस जोरात. भरत पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा तुलाही. चला भेटू आता. मंडळी आताच घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर थोडीशी पावसाची धार कमी झाली आहे आणि असं भिजून आलो आहे ना, तर डायरेक्ट थेट चुलीजवळ आलो आहे. आणि चुलीजवळ दाखवतो तुम्हाला. आमचे दोन्ही मॅव आहे ना चुलीच्या उभेला बसलेत. हे मॅव आणि आमचं दुसरं हे मॅव चुलीच्या निखाऱ्याच्या उभेला बसले. मॅव ओ मॅव. आणि सोनालीने आहे ना हाच मस्त फणसाच्या बिया उकडून ठेवल्यात. आटल्या म्हणतो आम्ही त्यांना. तर फणसाच्या बिया उकडलेल्या आहेत मीठ टाकून, त्या मस्तपैकी खायला घेऊया. कारण आहे ना असं पावसामध्ये ना थंड वातावरण झालं ना की कायसं गरम गरमसं खावंसं वाटतं. त्याच्यामुळे आत्ता मस्तपैकी आपण भिजून आलो होतो तेव्हा मस्तपैकी नाश्ता देखील केला. तर घरी आलो आहे तर मस्तपैकी आटल्या खाऊया. आटल्याची चव देखील तुम्हाला सांगतो. चला मंडळी मस्तपैकी फणसाच्या आटल्या बिया ज्या आहेत त्या बघा मस्त छान अशा शिजल्यात. खाऊया. छान झालंय. थोडेसा थंड झाला आणि थोडे गरम देखील आहे. असं एकदम पिठूळ पिठूळ वाटतात. एक नंबर. सो कोणाकोणाला फणसाच्या बिया म्हणजेच आपल्या आटल्या आवडतात त्याने कमेंट करा. मस्त शिजल्या ते बघा, झकास. असं गावाकडे थंड वातावरण झालं ना पावसाळ्यात, या चुलीमध्ये भाजून किंवा शिजवून भारी लागतं. त्याची भाजी पण छान होते. सो कोणी कोणी याची भाजी खाल्ली ना कमेंट करा. तर मंडळी आजचा दिवस हा असा होता. मस्तपैकी छानसा पाऊस लागतोय. आता आपण कडवईतून घरी आलो आहोत तर अशी बातमी मिळाली आहे की थोडंसं व्हाळामधून पाणी चांगलं जात आहे आणि पुरेसा पाऊस पडलाय. कदाचित चढणीचे मासे चढत आहेत असं माझ्या मित्राने सांगितलंय. सो आपण चढणीचे मासे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळाले तर नक्की दाखवू. आणि कसं आहे पाऊस गावाला जरा जरी लागला आणि मस्तपैकी नदी नाल्यातून पाणी गेलं तर चढणीचे मासे पटापट चढतात. सो चढणीचे मासे पकडणं हा एक कोकणातली ट्रेडिशनल फिशिंग असते. ते जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच दाखवू. आता घरी आलोय मस्तपैकी जेवूया आणि परत एकदा चढणीचे मासे पकडायला जाऊया. सो मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. चढणीचे मासे बघायचे आहेत पुढचा व्हिडिओ नक्की बघा. चला टाटा. हेवा कोकण आपलंच असं. काळजी घ्या.